नवरोबाच्या डब्यांसाठी भाजीचे वेगवेगळे प्रकार बघतोय आपण। आजी आज गवार बनवते का? हो, आज गवार छान अशी रसरशीत मसाल्याची गवार करणार आहे। नमस्कार, मी मृण्मयी। नमस्ते, मी कल्पना। आमच्या या आजी नातीच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला आता आपण गवारीची भाजी बनवूया। इथे मी पाव किलो गवार आहे, ती छान निवडून घेतलेली आहे। त्याच्यासाठी मी आता कढई घेतली, त्यात तेल टाकलेले, तेल चांगलं तापलंय। आपण घालूया याच्यात मोहरी। कोणतीही भाजी करताना फोडणी ही खमंग बसली पाहिजे। छान तेल तापलं की तडतडली जिरी मोहरी की ती फोडणी आपली खमंग झाली आहे। तर इथं मी आता मोहरी टाकली आहे। आता इथं मोहरी छान तडतडली आहे। आता आपण ह्याच्यावर टाकणार आहे जिरे, थोडासा हिंग टाकू। आता ही जिरी छान तडतडली, जिरी मोहरी हिंग, आपण आता त्यात कढीपत्ता टाकणार आहे आणि आपण 2 आकाराचे कांदे चिरले होते ते घालूया त्याच्यात। आता हा कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला। त्यासाठी आधी थोडंसं मीठ टाकणार आहे कांद्यावर, म्हणजे कांदा पटकन आपला मऊ होतो, पटकन शिजतो कांदा आपला। आता हा कांदा छान परतून झालेला आहे बघा, एकसारखा। आता आपण मसाले घालूया। त्यात थोडीशी हळद, लाल तिखट, हा घरी केलेला गोडा मसाला आहे, हे जिरे पावडर आहे, थोडं धनेपूड आहे। तर हे मसाले आपण छान परतून घेऊ, मग त्याच्यावर गवार टाकू आपण। आता त्याच्यात थोडंसं रंगाचं तिखट टाकूया। काय छान मसाला झाला आहे आपल्या गवारीचा, का खमंग सुगंध दरवळतो त्या मसाल्याचा। तर आपण याच्यात टाकूया। हे छान निवडून धुवून ठेवली आहे, छान परतायची मसाल्यामध्ये। इथे छान दिसतंय, छान परतून घ्यायची, म्हणजे पाणी जास्त लागत नाही आपल्याला। थोडंसं पाणी टाकलं तर गवार लगेच शिजते, पण छान परतून घ्यायची येते तेला मसाल्यामध्ये। तुम्ही जितकं परताल ना तेवढं हा गवार छान होतं। तर हे आपण गवार घालून छान मसाला परतून झाला आहे, सगळा हा मसाला गवारीला लागलेला आहे बघा, किती छान दिसते गवार परतल्यामुळे। त्याचा इतका खमंग सुवास दरवळतो आहे गवारीचा। आता आपण ह्याच्यात घालणार आहे मीठ। मीठ का शेवटी टाकलं तर मिठामुळे गवारीला पाणी सुटतं, म्हणून मीठ शेवटी टाकले मी। आता हे मीठ पण छान परतून घेऊ आपण। आता शिजण्यापुरतंच पाणी घालायचं, खूप नाही घालायचं, कारण ते तेलामध्ये छान परतून घेतली ना आपल्या ह्याच्यामध्ये एवढी गवार शिजून निघेल। आणि झाकण नाही ठेवलं तरी चालतं, छान होतं आहे गवार। बिगर झाकणाचे 5-10 मिनटात ही शिजते। कवळी गवार आहे आणि परतून पण घेतली आपण तेलामध्ये। ते 10 ते 15 मिनटात गवार शिजून येईल। त्याच्यात आपण थोडी कोथिंबीर घालू आणि चवीपुरती थोडी साखर। तुम्हाला साखर लागते तर गुळाचा खडा टाकला तरी छान लागतं आहे। आणि शेवटी टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट। आता आपण टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीप्रमाणे, कोणाला जास्त आवडतो कोणाला कमी आवडतो। हे पुन्हा आपण परतून घेऊ आणि एक 5 ते 10 मिनटं हे शिजायला ठेवू आपण, पाणी आटेपर्यंत। झाकण न ठेवता शिजवणार आहे आपण, कारण हे तेलावर छान परतलेले आहे। चला इथं आपण न झाकण ठेवता न हे करता आपण इथं गवार चांगली झालेली आहे आणि तेलामध्ये परतून घेतली होती, त्यामुळे ही गवार पटकन शिजली। तुम्ही जर झाकण ठेवून गवार शिजवली तर त्याचा रंग काळपट येतो। ह्या गवारीचा रंग बघा किती छान दिसतो आणि हिरवाच कलर दिसतोय, कारण आपण त्याला वाफवले नाही आहे, झाकण नाही ठेवलं त्याच्यावर आपण। आता गवारीची भाजी तर झालेली आहे, यावर आपण आता थोडी कोथिंबीर टाकू। खूप छान झाली आहे गवारीची भाजी। त्या मसाल्याचा वास, गवार का खमंग सुवास दरवळतोय। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन पदार्थाबरोबर। तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण।